ब्रेकिंग विदर्भ, अंदाज तोच वृत्त नव्हे. एमगिरीत जपला जाणार महात्मा गांधींचा वारसा. केंद्रीय राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांच्या हस्ते गांधी वारसा पथाचे भूमिपूजन. वर्ध्यातील महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्थेच्या परिसरातील महात्मा गांधींशी संबंधित 3 प्रमुख वारसा संरचना, गांधी स्मृती भवन, कस्तुरबा स्वयंपाकघर आणि वर्धा हाट यांच्या जीर्णोद्धारातून विश्वकर्मा भवन व गांधी वारसा पथ उभारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याचे भूमिपूजन केंद्रीय राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शोभा करंदलाजे यांनी रोजी महात्मा गांधी ग्रामीण उद्योगिकीकरण संस्था एमगिरी येथे राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा तसेच नवीन प्रकल्पांचा आढावा घेतला. आढावा बैठकीला MSME मंत्रालयाचे संयुक्त सचिव विपुल गोयल, संचालक ARI अशोक शर्मा, जिल्हाधिकारी वाडमती सी उपस्थित होते. महात्मा गांधींच्या ग्रामोद्योगावर आधारित सशक्त भारत निर्मितीच्या संकल्पनेला एमगिरी साकार करत आहे. देशभरातील हजारो कारागीर, महिला, शेतकरी, युवक, खादी संस्था व गोशाळा एमगिरीद्वारे विकसित करण्यात आलेल्या तंत्रज्ञानाचा लाभ घेत आहेत. एमगिरीच्या सर्वांगीण विकासासाठी जनसहभागिता सातत्याने सक्रिय आहे. महात्मा गांधी यांचा ग्रामीण विकासाचा ध्यास जोपासण्याचे प्रयत्न येथे जीर्णोद्धार होत असलेल्या गांधी वारसा पथ म्हणून होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आलाय. को अलग से बजट होती है. महात्मा गांधी जी का सोच क्या था वही काम MSME में हो रही है. मैंने आपको बोला 80% ऑफ द वर्क इज डन बाय रूरल इंडस्ट्री से लेकर विलेज इंडस्ट्री को हम आगे बढ़ा रहे हैं. इवन PMEGP में छोटा उद्यम 90% है. हमारा PMEGP योजना हम सब्सिडी देते हैं. लाइक अभी तक लगभग 11 लाख एंटरप्रेन्योर्स को हम सब्सिडी दिया है. 29,000 करोड़ 29 to 75 करोड़ हम दिए हैं. वो भी पूरा छोटा उद्यमों के लिए. गांधी जी का मन में क्या था, विलेज इंडस्ट्री को आगे बढ़ाना. ऐसा इंडस्ट्री को स्पेशली उसी में भी 50% SC ST महिला को हम दिया है. प्रधानमंत्री जी का सोच है विलेज इंडस्ट्री को ही आगे बढ़ाना. महात्मा गांधी जी का इच्छा ही वही था एंड उसी से हम देश को आगे बढ़ा सकते हैं. अभी एक्सपोर्ट, बहुत लोग एक्सपोर्ट कर रहे हैं. एक्सपोर्ट के लिए भी हम मदद दे रहे हैं एंड मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेयर्स के साथ MSME को हम जुड़ाया है. कौन सा देश को क्या चाहिए उसका आधार पर हम इधर बनाना, उसका आधार पर हम एक्सपोर्ट करना, वही हम कर रहे हैं.